कसा आहे माणसाचा घडीचा भरोसा नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य, बॉडी ही काही मॅटर करत नाही बघा. आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालना. हे खरंच वाक्य आहे. आपण त्याला इझीमध्ये घेतो. इझीमध्ये घेऊ नका. कसं आहे माहिती आहे का माणसाचं, आपण माझं 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 म्हणत कमाई, पैसा, घर, संसार, लेकरं ह्याच्यामध्ये माणुसकीच विसरून गेलो आहे हो. एखाद्याचं विस्काटून घेणं, हिरावून घेणं, मग ते सुख असेल, पद प्रतिष्ठा असेल, अँड सो काही असेल, आपल्याला एवढा घमंड आलेला आहे माणसांना. विचार करा कालच्या गोष्टीचं दृश्य. विमानात बसून जो व्यक्ती आपल्या घरला आईकडे निघालेला, एक क्षणात दारात पाऊल टाकणारा व्यक्ती एक क्षणात होतं की नव्हतं झाला. मग विचार करा तुमचं आमचं कोणाचं हो सारखंच आहे. माणूस म्हणल्याच्या नंतर सारखंच आहे. इथं आपण काही घर करून राहायला आलेलो नाही. आणि हे जे काही कमवतोय ना, माझं 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 म्हणून, हे आपल्यासोबत येणार नाही. हे कधी कळणार कोणास ठाऊक. त्याच्यासाठी घमंड करू नका कुण्याच गोष्टीचा, ना शरीराचा, ना सौंदर्याचा, ना पदाचा, ना खुर्चीचा, ना पैशाचा, ना प्रॉपर्टीचा. हे मिथ्य आहे. इथंच सोडून जायचं आहे आपल्याला. सोबत येणार आहे ते फक्त आणि फक्त आपण कमवलेली माणसं आणि चांगलं किंवा वाईट, ह्या दोनच गोष्टी येतात. तर लक्षात असू द्या, प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवावं की इथलं काहीच आपल्यासोबत येणार नाही. माहिती का तुम्हाला? कशासाठी माझं माझं माझं, एखाद्याच्या जीवाला आत्म्याला त्रास द्यायचा. आता तरी सुधरा, आता तरी कळू द्या. एकमेकाशी प्रेमानं राहा. आलेला दिवस आनंदानं, प्रेमानं सगळ्यांसोबत एन्जॉय करून घालवा. एखाद्याच्या